नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण महत्त्वाच्या बातम्या आपल्या प्रतिनिधींकडून समजून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत. सुरुवातीलाच बातमी आहे कल्याणमधून. कल्याणमधील दुर्गाडी मंदिर प्रवेश बंदीवरून वातावरण तापलंय. बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रवेश बंदी केलेली आहे, त्यामुळे हिंदू आक्रमक झालेत. दोन्ही शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते प्रवेशासाठी आक्रमक झाले. सकाळची नमाज झाल्यानंतर घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे. दुर्गाडी किल्ला परिसर आणि लाल चौकी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे. ठिकठिकाणी बॅरिकेड्सचा अडथळा सुद्धा तयार करण्यात आलाय. वाहतुकीमध्ये सुद्धा बदल केले गेलेत. भाजपही पहिल्यांदाच आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे. तर शिवसेनेनं किल्ला परिसरामध्ये घंटानाद आंदोलन सुद्धा केलेलं आहे. आज त्याला जवळजवळ 35-40 वर्ष होता ते, परंतु हिंदूंना न्याय मिळाला नाही. अनेक सरकार आली आणि गेली, पण न्याय मिळाला नाही. परंतु ज्यावेळेस ईद आणि रमजान ईद आणि नवरात्र उत्सव एकत्र आले त्यावेळेला मीच अध्यक्ष होतो. सीपींनी आदेश दिल्याप्रमाणे डीसीपींनी अनुपकुमार सिंह डीसीपी होते आणि त्यांनी मीटिंग घेऊन ही दोन्ही मंदिर पण सुरू ठेवलं आणि नमाज पण झाला. दोन्ही गोष्टी झाल्या. सतत 3 वर्ष झाल्या. मग ते जर होऊ शकतं तर त्याचंच पुनरावृत्ती दरवर्षी करायला काय हरकत होती, परंतु ते केलं नाही. कारण पोलीस प्रशासन, सरकार यांची मानसिकता नाहीये हे आंदोलन मिटावं. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत. कुणाल, हिंदूंना प्रवेश बंदी केलेली आहे, त्यामुळे हिंदू आक्रमक झालेले आहेत. काय नेमकं कारण आहे? बकरी ईद हे एकमेव कारण आहे की आणखी काही कारण आहेत? जगदीश, हे अनेक वर्षांपासूनचं आंदोलन आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून त्याच ठिकाणी हिंदू जे आहेत, म्हणजे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील, यांच्या माध्यमातून हे सुरू झालेले आंदोलन आहे. खरं तर दुर्गाडी किल्ला जो आहे, या दुर्गाडी किल्ल्यावरती दुर्गाडी देवीचं मंदिर आहे आणि याच्या मागेच बरोबर मस्जिद आहे. आणि या मशिदीमध्ये दर ईदच्या वेळेस सर्व मुस्लिम जे आहेत ते मुसलमान त्या ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी येत असतात. सकाळी 7ची जी पहिली नमाज असते ती अदा केल्यानंतरच हे मंदिर जे आहे ते सुरू करण्यात येतं. ती जी वाट आहे ती हिंदूंसाठी सुरू करण्यात येते. मात्र याच विरोधामध्ये सर्वच शिवसेना असेल, म्हणजे आता शिवसेनेमध्ये जरी 2 फूट पडले असली तरी सुद्धा दोन्ही शिवसेनेचे जे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी येऊन घंटानाद आंदोलन करत असतात. त्या ठिकाणी मोठ्या छावणीचं स्वरूप जे आहे ते लागलेलं असतं, कारण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला असतो. या ठिकाणी हे जे प्रकरण आहे हे न्यायप्रविष्ट जरी असलं तरी सुद्धा अजूनपर्यंत न्याय मिळाला नसल्या कारणाने दर ईदला या ठिकाणी दुर्गाडी किल्ल्यावरती मोठा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळत असतो. कुणाल, तुम्ही असेच जोडलेले राहा.